हॅलो, आज मी बनवत आहे भटुरे. भटुरे बनवण्यासाठी मी एका परातीमध्ये मैद्याचं पीठ घेतलं. मैद्याचं पीठ घेतलं ते मी अंदाजे 10 ते 12 बनतील त्या हिशोबाने घेतलं आणि 3 चम्मच मी रवा घेतला. त्याच्यानंतरला मी चवीनुसार मीठ घेतले. त्याच्यानंतर मी थोडंसं खायचा सोडा घेतला. एकदम चिमूटभरच घ्या, जास्त नका घेऊ. ते झाल्यानंतर मी ते मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतलं आणि ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणेच मी ते मळून घेतलं. आस्ते ते मिश्रण मी त्याच्यामध्ये थोडं 1 चम्मच तेल टाकलं आणि पूर्ण झाल्यानंतरला मी परत एकदा थोडंसं तेल टाकून घेतलं. अशा प्रकारे मी 2 चम्मच तेल त्याच्यामध्ये टाकून घेतलं. ते झाल्यानंतरला तो गोळा मी थोडंसं सॉफ्ट झाला तर आपण त्याला जोराने थोडंसं कसं मळतो त्याप्रमाणे मी ते मळून घेतलं जोर देऊन. मी आधी सॉफ्ट हाताने मळलं, नंतरला जेव्हा पीठ झालं तेव्हा मी जोर देऊन मळून घेतलं, कारण की भटुरे आपले सॉफ्ट होतात. अशा प्रकारे माझा गोळा तयार झाला. मग मी नंतरला त्याला 1 तासासाठी मी भिजत ठेवलं, म्हणजे ते भटुरे सॉफ्ट होतात. आणि अशा प्रकारे छोटे छोटे मी 12 गोळे करून घेतले आणि नंतर ते लाटून घेतले. आणि जर थिकनेसला जाड असेल तर ते भटुरे सॉफ्ट राहतात आणि जर पातळ केलं तर ते कडक होतात. पण कडक हीच चहा बरोबर खायला सुंदर लागतात. मग मी अशा प्रकारे ते भटुरे बनवून घेतले. आणि भटुरे जर आपण वरून असं तेल केलं, जसं पुरी तळतो त्याप्रमाणे आपण जर भटुरेही तळले ना तर भटुरे असे आपले फुलून दिसतात. अशा प्रकारे मी माझे भटुरे तयार केले. नंतरला मग मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार होता म्हणून मी छोले भटुऱ्याची रेसिपी केली. मी भटुऱ्याच्या ह्याच्यामध्ये खाली छोले मसाल्याची लिंक टाकणार आहे, बघा. तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर